एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती इयत्ता 3 भाग 3 विषय मराठी धडा 20वा एक भारतीय संशोधक. या पाठाचे लेखक आहेत ज.बा. कुलकर्णी. विद्यार्थी मित्रांनो, प्रथम आपण या पाठाचा परिचय करून घेणार आहोत. शंकर नावाच्या एका लहानशा मुलाने दुकानातून साखर घेतली. ती दुकानदाराने वजन खोटे करून कमी दिली आणि त्या मुलाचे त्याने ऐकले सुद्धा नाही. घरी आल्यावर त्यावर वडिलांनी साखर खाल्ल्याचा आरोप लावला. त्याचवेळी त्याचे खरे वजन मापणारे यंत्र तयार करावे असे त्याने मनाशी ठरवले. वयाच्या 20व्या वर्षी वस्तूचे वजन करणाऱ्या योग्य मोजमापाच्या स्पर्धेत त्याला बक्षीस मिळाले. पुढे ते इंग्लंडला गेले. त्यांनी 15व्या वर्षी दगडी कोळशापासून गॅस शुद्ध करण्याचे उपकरण बनवले. छपाईच्या क्षेत्रात त्यांनी अनेक शोध लावले. त्यांचे ॲटोमॅटिक आयोडीन हे औषध गुणकारी ठरले. न्यूयॉर्क संस्थेतर्फे त्यांना संशोधनासाठी अनेक पदव्या देण्यात आल्या. इंग्लंडसाठी स्वयंचलित तोफ करण्याचे मात्र मानवतेसाठी त्यांनी नाकारले. त्यांच्या नावावर एकूण 200 शोध आहेत. बघा, असा हा एक थोर संशोधक शंकर नावाचा एक छोटासा मुलगा होता. एकदा त्याला दुकानातून साखर आणायला सांगितलं. तेव्हा दुकानदाराने वजन मापामध्ये खोटेपणा करून शंकरला कमी साखर दिली. शंकरने हुज्जत घातली, परंतु दुकानदाराने त्याचे काहीच ऐकले नाही. वडिलांनीही आरोप केला, वाटेत तू साखर खाल्लीस म्हणून ती कमी झाली. शंकरच्या मनाला ती गोष्ट चांगलीच लागली. खरे वजन मापणारे यंत्र आपण तयार करावे असे त्याच्या मनात तेव्हापासून सतत घोळत राहिले. हाच शंकर पुढे डॉक्टर शंकर आबाजी भिसे नावाचा वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध झाला. डॉक्टर शंकर आबाजी भिसे यांचा जन्म 29 एप्रिल 1867 रोजी मुंबईत झाला. तो काळ पारतंत्र्याचा होता. त्या काळी भारतीय माणसाला प्रत्येक ठिकाणी कमी लेखले जाईल. शास्त्रीय संशोधन क्षेत्रात तर त्याला अजिबात स्थान नव्हते. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये पुढे डॉक्टर भिसे शास्त्रज्ञ म्हणून नावारूपाला आले. 1897चा जुलै महिना शंकररावांच्या आयुष्यात क्रांती घडवणारा ठरला. ते ज्याच्यासाठी धडपडत होते ती संधी अचानक चालून आली. अनेक वर्षांचे स्वप्न साकार होणारा असा तो प्रसंग होता. इंग्लंडमधील एका शास्त्रीय मासिकात एक स्पर्धा जाहीर झाली. ही स्पर्धा वजन मापक यंत्राबद्दल होती. एकाच वेळी हव्या तेवढ्या वजनाची साखर, मीठ किंवा त्यांच्यासारख्याच इतर वस्तू यांचे मोजमाप करता येण्याची सोय त्यात असावी अशी अट होती. यंत्र शोधून काढणाऱ्याच बक्षीस होते. भिसे यांच्या वाचण्यात ते आले, पण त्यावेळी यंत्राचा आराखडा पाठवण्याची मुदत लवकरच संपणार होती. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आराखडा तयार करून तो इंग्लंडला रवाना केला. आणि काय आश्चर्य, भिसे यांच्या यंत्राचा आराखडा सर्वात श्रेष्ठ ठरला. त्यांना बक्षीस मिळाले. या स्पर्धेत युरोप व अमेरिकेतील नामवंत यंत्रशास्त्रज्ञांनी भाग घेतला होता. काही दिवसांनी अमेरिकेतील सायंटिफिक अमेरिकन या मासिकात सदर शोधाचा खास उल्लेख करण्यात आला. ही बातमी शेठ N.M. गोकुळदास यांनी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, नामदार गोपाळकृष्ण गोखले व दीनशहा वाच्छा यांना दाखवली. त्यांनी शंकररावांना प्रोत्साहन देऊन
इंग्लंडला जाण्यास मदतही दिली. भिसे 1899मध्ये इंग्लंडला गेले. डोक्यात आलेल्या कल्पना रेंगाळत न ठेवता त्याप्रमाणे काहीतरी बनवून पाहण्याची सवय शंकररावांना लहानपणापासून होती. ते 10 वर्षाचे होते तेव्हाची गोष्ट. त्यांनी एक मजेशीर प्रयोग केला. लांब अंतरावरच्या 2 ठिकाणांना जोडणारी एक तार बांधली. तिच्या टोकांना घंटा बांधून ठराविक पद्धतीने ठोके वाजवले की हवा तो संदेश ठोक्याच्या भाषेत पाठवता येईल अशी त्यांची कल्पना होती. त्यांनी त्यांची कल्पना प्रत्यक्षात उतरवली. वयाच्या 15व्या वर्षी शंकररावांनी दगडी कोळशापासून गॅस शुद्ध करण्याचं एक उपकरण बनवलं. बराच वेळपर्यंत 4 दिवे जळण्यास पुरेसा गॅस या यंत्रावर तयार होत असे. बालपणापासून शंकररावांची स्वाभाविक प्रवृत्ती शास्त्रीय आणि कला कौशल्यांकडेही होती. शाळेतील घोकंपट्टीचा त्यांना मनस्वी कंटाळा येत होता. इंग्लंडमध्ये भिसे यांनी प्रामुख्याने छपाईच्या क्षेत्रात अनेक शोध लावले. इंग्लंडला बरीच वर्षे राहिल्यावर भिसे अमेरिकेला गेले. अमेरिकेत त्यांनी ऑटोमिडीन म्हणजेच ॲटॉमिक आयोडीन या गुणकारी औषधाचा शोध लावला. पहिल्या महायुद्धात या औषधाचा जखमी सैनिकांवर उपयोग करण्यात आला. अमेरिकेत हे औषध लोकप्रिय झाले. भिसे यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त न्यूयॉर्कमध्ये अनेक संस्थांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. संशोधक क्षेत्रात बहुमोल कामगिरी केल्याबद्दल त्यांना सन्मानपूर्वक पदव्या देण्यात आल्या. या सुमारास डॉक्टर भिसे यांची जगप्रसिद्ध संशोधक एडिसन यांच्याशी भेट झाली. भिसे इंग्लंडमध्ये असताना इंग्लंडचे आफ्रिकेशी युद्ध सुरू झाले. यावेळी स्वयंचलित तोफ काढण्याची विनंती काही कारखानदारांनी डॉक्टर भिसे यांना केली.